जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। आदिवासी विकास विभागाच्या 114 कोटींच्या कथित गणवेश खरेदीची चौकशी व्हावी, विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशींची विधान परिषद सभागृहात मागणी। आदिवासी विकास विभागामार्फत 114 कोटींची कथित गणवेश खरेदीची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात 10,000 गायींचे वाटप झाले असून त्यापैकी एक गाय सुद्धा दूध देत नसल्याचा आरोप रघुवंशींनी गुरुवारी विधान परिषद सभागृहात केला। आदिवासी विकास विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या 114 कोटींच्या गणवेश खरेदी प्रकरण तापायला सुरुवात झालेली आहे। शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील या मुद्द्यावरून सभागृहात आवाज उठवला होता। त्यानंतर विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील या प्रकरणात उडी घेत प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे। याबाबत आमदार चंद्रकांत रघुवंशी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करताना म्हणाले, नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न हे आदिवासी विकास विभागाच्या खात्याशीच निगडीत असतात। आदिवासी विकास विभागामार्फत 114 कोटीची गणवेश खरेदी संशयास्पद केलेली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त रकमेची निविदा दर कराराप्रमाणे खरेदी करू नये असा शासनादेश असताना 114 कोटींची खरेदी दर कराराप्रमाणे केली आहे। एकीकडे उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे। न्यायालयाने आदिवासी विकास विभागाला एफिडेव्हिट सादर करायचे आदेश असताना विभागाचे अधिकारी न्यायालयाच्या आदेशाला जुमानत नाहीत। अधिकाऱ्यांनी एफिडेव्हिट केलं नसल्याने न्यायालयाने 10,000 दंड देखील ठोकलेला आहे। 10,000 गायींची नंदुरबार जिल्ह्यात लाभार्थ्यांना वाटप झाले, त्यापैकी एक गाय देखील दूध देत नाही। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडल्यानंतर उपसभापती राम शिंदे यांनी आदिवासी विकास विभागाला निर्देश दिले आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन है। मी धन्यवाद सभापती महोदय। सभापती महोदय, मी ज्या इन्फॉर्मेशन अर्जंट आहेत, मी ज्या जिल्ह्यातून येतो त्या नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या आदिवासींची संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे। आमच्या जिल्ह्याचे 70-80% प्रश्न हे आदिवासी खात्याशीच निगडीत असतात आणि कालच्या दिव्य मराठीमध्ये 25 तारखेच्या दिव्य मराठीमध्ये आदिवासी विकास विभागाने 114 कोटीची गणवेश खरेदी अत्यंत संशयास्पद, म्हणजे शासनाचा एकीकडे नियम आहेत की बा 1 कोटीच्या वर दर कराराप्रमाणे खरेदी करू नये, पण 114 कोटीची खरेदी दर कराराप्रमाणे केली आणि एकीकडे हायकोर्टामध्ये केस चालू असताना हायकोर्टाने डिपार्टमेंटला एफिडेव्हिट सादर करायला सांगितलं होतं, तरी सुद्धा डिपार्टमेंटचे अधिकारी हायकोर्टाला सुद्धा मानत नाही। एफिडेव्हिट सुद्धा दाखल केलं नाही आणि म्हणून डिपार्टमेंटला 10,000 रुपये दंड सुद्धा हायकोर्टाने केलाय। माझी विनंती आहे की या आदिवासी खात्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे, आता 10,000 गायी माझ्या जिल्ह्यामध्ये वाटल्या, एकही गाय दूध देत नाही। अत्यंत निकृष्ट दर्जाच्या गायी घेऊन आदिवासींना दिल्या। आपण वरिष्ठ आणि अनुभवी सदस्य आहात, आपला मुद्दा लक्षात आला, शासनाला कळवण्यात येईल। सभापती नाही साहेब, एकच मिनिट। तर या सगळ्या आदिवासी विकास विभागात शिंदे साहेब, एक मिनिट, आदिवासी विकास विभागाच्या मी निर्देश दिलेले आहेत, भ्रष्टाचाराची सखोल चौकशी या संदर्भामध्ये आपण मांडलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने शासनाने लक्ष घालावे, मी निर्देश दिलेले आहेत।